हिंदुत्ववादी विचारामध्ये मराठ्यांची पोरं नाहीत. 80% सगळी तरुण पोरं. मी तर फक्त पुण्यातलं उदाहरण देतो, मुंबईतलं उदाहरण देतो किंवा महाराष्ट्रातलं. सगळे मोर्चे मराठ्याची पोरं काढतात. जे काही हिंदुत्ववादी आता मोर्चे काढतायत त्या औरंग्याच्या विरोधात, स्टेटसच्या किंवा लव जेहादच्या, अजून कशाच्या. पण त्या पोरांना त्या अंतरवली गावामध्ये मराठा आरक्षणमध्ये आपल्या समाज बांधवांना सरकारच्या लोकांनी मारले आदेश देऊन. त्याच्याबद्दल एकही निषेध करत नाही. का बजरंग दल निषेध करत नाही? का विश्व हिंदू परिषद निषेध करत नाही? का अजून कुठली संघटना विचारधारा निषेध करत नाही? तुम्ही हिंदू हिंदू म्हणून भडकवता ना, ती सगळे आता हुशार झाले. तुमचं दुकान फक्त मताचं 2024चं टार्गेट ठेवायचंय किंवा आहे, आणि परत मोदीजींना सत्तेवर आणायचं म्हणून धडपड सुरू आहे. मग इकडे समाजाचा, नेत्यांचा, विचारांचा सत्यानाश झाला तरी हरकत नाही. हीच जर मानसिकता असेल, लोक शांत बसणार नाहीत. कुणीतरी त्या नितेश राणे साहेबांना आवरा. मराठा समाजाच्या हितासाठी नारायण राणे साहेबांनी खरे समितीचे अध्यक्ष केलं होतं म्हणून काम केलं होतं. त्यांनी स्वतः काही केलेलं नाहीये. पण चांगले व्यक्ती म्हणून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्यांचा आदर आहे. पण त्याच्या वेळेस आता बोलायला लागतात, कशा भाषेमध्ये बोलतात हे कुणालाच आवडत नाही. नितेश राणे साहेबांचं तर अजून पुढची गोष्ट आहे. ते शिवसेनेत होते त्यावेळेस बरे होते का काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस बिघडले का भाजपमध्ये गेल्यानंतर पार भटाळून गेले, हे कळायलाच मार्ग नाही. म्हणजे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं किती समर्थन करावं. ते विश्ववंदनीय नेते आहेत, ग्रेट नेते आहेत. त्यांनी सगळे महाराष्ट्रातले पक्ष फोडून त्यांचा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे ग्रेट, त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही आपलं. किती पक्ष फोडा, कुटुंब फोडा, माणसं फोडा, यू आर ग्रेट फडणवीसजी. पण त्यांनी आदेश देऊन मराठ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी बदनाम केलं. गृहमंत्र्यांनीच केलं, दुसरा कोणी करू शकत नाही. असं असताना मराठ्यांचे 2-4 डझन महत्वाच्या घराण्यातले नेते त्यांच्या आसपास मागं पुढं असताना, छत्रपतींचे वंशज त्यांच्या सोबत असताना सुद्धा मराठ्यांची ही अवस्था. आणि त्याला एवढं सगळं खतपाणी घालण्याचं काम राणे करतात. आणि राणे काय सांगतात, इथं मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे, अमानुषपणे महिलांना मारहाण केले, आणि हे म्हणतात लव जेहाद. अरे तिथं जालन्यात जनावरासारखं त्या मराठ्यांच्या पोरांना, माणसांना मारलंय. हे म्हणतात हिंदू खतरे में. म्हणजे जे मूळ मुद्दे आहेत त्याच्यावर बोलायचं नाही आणि फडणवीस साहेबांच्या पाठीशी राहायचं. हा केविलवाना प्रयत्न करू नये. आणि भाजपच्या सुद्धा सगळ्या जुन्या जाणत्या आणि मोठ्या नेत्यांना हात जोडून विनंती, एकदा विचार करा, काय है राणेंची भाषा आहे. अशाने विनाकारण पोरं भडकतील. मग तुमची दादागिरी आहे, तुम्ही सगळ्यांची तोंड गप्प कराल, धमक्या द्याल. आता आम्ही बोलतोय म्हणून आम्हाला धमक्या द्याल. पण संभाजी ब्रिगेडचा मावळा आहे, एवढं साधी गोष्ट नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांचं पाणी भरताय ते फार महान आहेत अशातला काय भाग नाही, किंवा ते ग्रेट असतील सुद्धा. पण तुम्ही किती दिवस त्यांच्या कळपात राहून त्यांची, अरे इकडे समाजाचा सत्यानाश तुमच्या समोर होतोय. अशी विचारधारा तुमची नव्हती राणे साहेब. मग छोटे राणे साहेब सुद्धा आणि मोठे राणे साहेब सुद्धा, त्यांना सांगण्या एवढं काय आपण, म्हणजे ते लोकप्रतिनिधी आहेत विशेष म्हणजे. पण राणेंच्या भाषेने आणि भूमिकेने आणि काय त्या मोर्चातून नाहीत का हिंदुत्ववादी विचारामध्ये मराठ्यांची पोरं नाहीत. 80% सगळी तरुण पोरं. मी तर फक्त पुण्यातलं उदाहरण देतो, मुंबईतलं उदाहरण देतो किंवा महाराष्ट्रातलं. सगळे मोर्चे मराठ्याची पोरं काढतात. जे काही हिंदुत्ववादी आता मोर्चे काढतायत त्या औरंग्याच्या विरोधात,
स्टेटसच्या किंवा लव जेहादच्या अजून कशा कशाच्या. पण त्या पोरांना त्या आंतरवली गावामध्ये मराठा आरक्षणमध्ये आपल्या समाज बांधवांना सरकारच्या लोकांनी मारले आदेश देऊन. त्याच्याबद्दल एकही निषेध करत नाही. का बजरंग दल निषेध करत नाही? का विश्व हिंदू परिषद निषेध करत नाही? का अजून कुठली संघटना विचारधारा निषेध करत नाही? याचं कारण काय? याचं कारण कशात लपलंय? याचं कारण कोण हे सगळं भडकवतंय? याच्यामध्ये कुणाचा हात आहे? कोण ह्या सगळ्या गोष्टी करतंय? आणि सगळ्यात महत्वाचं, मग ते इतर सनातनी असतील, मनुवादी असतील, जे जे काही स्वतःला द ग्रेट म्हणून घेतात, मग ते भिडेचे चेले चपाटे असतील, अजून कुठल्या विचारधारेचे कळपातले असतील, ह्यांना हा हल्ला, ही गोष्ट, ही भूमिका ही महत्वाची वाटत नाही का? याचा अर्थ असा आहे, हे सगळं जाणीवपूर्वक होतंय. आता त्यांचे सो कॉल्ड हिंदुत्ववादी नेते ह्या भूमिकेच्या पाठीशी, ह्या भूमिकेला एवढं भयानक झालंय, अख्खा महाराष्ट्र पेटलाय, भयानक पद्धतीनं पेटलाय, फक्त गृहमंत्र्याच्या आदेशानुसार. हे त्या राणेला दिसत नाही का? म्हणून आवरा म्हणतोय त्या राणे. तुम्ही कितीही मोठे असाल, कितीही श्रीमंत असाल, पण लक्षात घ्या, ज्या दिवशी समाज तुमच्या विरोधात जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला तुमची खरी किंमत कळेल. तुम्ही आता विष कालवा, माणसं फोडा, माणसात घाणेरडे मानसिकता ठेवा, तरीही या देशात लोकशाही, संविधान आणि धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचारधारा आहे म्हणूनच हे सगळं शांततेत चाललंय. अन्यथा तुमच्या जातीयवादी विचारांना, तुमच्या घाणेरड्या भूमिकेला आणि तुमच्या सनातनी वृत्तीला तुम्ही हिंदू हिंदू म्हणून भडकवता ना, ती सगळे आता हुशार झाले. तुमचं दुकान फक्त मताचं 2024चं टार्गेट ठेवायचंय किंवा आहे, आणि परत मोदीजींना सत्तेवर आणायचं म्हणून धडपड सुरू आहे. मग इकडे समाजाचा, नेत्यांचा, विचारांचा सत्यानाश झाला तरी हरकत नाही. हीच जर मानसिकता असेल, लोक शांत बसणार नाहीत. म्हणून राणेसाहेब, जरा तोंड आवरा. तुम्ही तुमच्या नेत्याच्या पाठीशी राहण्यासाठी तुम्ही अख्खे मोर्चे आणि आंदोलन बदनाम करू नका. दगडी कुणी मारल्या? पोलिस ज्यावेळेस मारत होते त्यावेळेस लोकांनी क्रियेला प्रतिक्रिया दिली. कदाचित ते निषेधारी आहे, पोलीस बांधव सुद्धा आपलेच आहेत. हे अजिबात कधीच आयुष्यात भविष्यात झालं नाही पाहिजे. पण असं करायला कुणी लावलं, कुणी केलं? राणेसाहेब एकदा तपासा. विनाकारण उचलली जीभ, लावली टाळाला. याच्यात समाजाची जी पुढची पिढी आहे, मग ते मराठा समाजाची असेल, इतर जाती धर्माची सुद्धा, लक्षात घ्या. तुम्ही हिंदू हिंदू म्हणून पोरांना पेटवताय, नुसतं गरम करताय, पण त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करायला तुम्हीच जबाबदार आहात, हे विसरू नका. म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, नेत्यासारखं राहा. तुम्हाला अजून मोठं व्हायचंय, तुम्ही अजून मोठे व्हा. सगळे लोक सोबत असतील, पण तुमची एक घाणेरडी भूमिका समाजाचा सत्यानाश करेल, हे विसरू नका. म्हणून भाजपवाल्यांना ह्यांना आवरा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.